नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आज मी आलेले आहे शेतामध्ये। तर बघा शेतातलं वातावरण आणि आता दिवस पण म्हणजे मावळला आता आणि आता आम्ही जात आहे घरी। तर बघा म्हटलं की चला ब्लॉग पण सुरू करून घ्या। खूप दिवस झाले आपले ब्लॉग पण येत नाहीये, पण आता कंटिन्यू येत राहीन। तर तुम्ही असंच माझ्यासोबत राहा आणि हा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो, ही व्हिडिओच्या आधी सांगितलं बरं का, कारण तुम्ही व्हिडिओ बघता आणि नंतर मग सबस्क्राईब पण लाईकच करत नाही। तर चला मित्रांनो, चला आता मी तुम्हाला आमची सोयाबीन दाखवते। तर बघा आता आम्ही ना या झाडाखाली म्हणजे थोडंफार बसलो होतो आणि खुरपायचं होतं, तर थोडंफार गवत वगैरे काढून घेतलं। तर हे बघा असं की सोयाबीनमधून रस्ता आहे। पण आता चला, तर हे बघा ही आहे आमची सोयाबीन। तर आता आमच्या सोयाबीनला शेंगा लागलेले, तर चला मी तुम्हाला दाखवते। थोडं आता समोर जाते मी, म्हणजे दाखवत जाईन तुम्हाला व्यवस्थित। तर हे बघा ही आहे अशी काही सरकी। तर सरकी एवढी काही आलेली अशी। तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये कशी आली आमची सरकी। तर बघा, आणि सरकीमध्ये लावले होते थोडेसे तीळ, म्हणजे जिथं जिथं म्हणजे सरकीत झाडं उगलं नाही तुटीवरती आम्ही टाकले होते तीळ। तर बघा तीळ पण मस्त आले, मस्त फुलं वगैरे लागले आता तिळाला। आणि ही अशी काही आमची सरकी आहे। तर बघा मित्रांनो, आता एक दोन खुरपणी तर झालेले आहे, पण आता तरी गवत झाले याच्यामध्ये। तरी पण आता पाऊस उघडल्यावर थोडंफार आता खुरपणच लागणार आहे आम्हाला शेतामध्ये। तर पहाटे म्हणजे खुरपून घ्यायला लागेल। आणि आता पोळा पण आला, तर मग परत आम्हाला घरी आणायला लागेल। आणि आता बघा मित्रांनो, थोडा म्हणजे पाऊस उघडला की आम्ही तितक्यातच थोडंफार शेतातले कामं करून घेतो। आणि आता काही दिवसांनी पोळा येईन, परत मग घरी राहायला लागणार आहे। तर त्याच्यामुळे शेतामध्ये पण येणं नाही होणार। आणि आम्ही कसं आहे मित्रांनो, म्हणजे ह्यावेळेस थोडं शेतातले काम म्हणजे लवकर आवरून घेतो, म्हणजे मग तेवढंच घरी राहता येतं। आणि असं पण आता तुम्ही म्हणसाल की शिवानी बाबा काही शेतात काम करताना दिसत नाही, तर तसं काही नाही मित्रांनो। तसं तर शेतामध्ये सुद्धा आम्ही म्हणजे मी काम करते। तर चला मित्रांनो, म्हणजे खूप वेळ चालायला लागले आणि दिवस मावळला, तर मला थोडा दम पण लागायला लागला। तर चला आता तुम्हाला आमची सोयाबीन दाखवते। तर ही बघा अशी काही आता आमची सोयाबीन आलेली आहे। तर आता हात पण दुखायला लागला माझा कॅमेरा धरू। तर हे बघा तुम्हाला आता सोयाबीन दाखवते।